नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 हा कायदा प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात पाहणार आहोत। तुम्हाला माहित आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामधील प्रत्येक पदासाठी हा कायदा कंपल्सरी केलेला आहे। त्यामुळे याच्यावर परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल देखील इन्क्रीज होत जाईल। त्यामुळे ती डिफिकल्टी लेवल मॅच करण्यासाठी आजपासून आपण ही महानगरपालिका अधिनियम 1949 याच्यावरची सिरीज सुरू करत आहोत। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की या व्हिडिओमध्ये घेतलेला प्रत्येक प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आलेला दिसेल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 प्रमाणे 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आणि 6 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या कमीत कमी टिंब इतकी असली पाहिजे। सर्वात पहिली गोष्ट, कोणतीही महानगरपालिका स्थापन करण्यासाठी पहिली अट असते तिथे लोकसंख्या ही 3 लाखांपेक्षा जास्त असली पाहिजे। मग जर एखाद्या शहराची लोकसंख्या 3 लाखांपेक्षा जास्त असेल आणि ती 6 लाखांपर्यंत असेल तर त्या शहरामध्ये कमीत कमी किती नगरसेवक असतील, तर त्यांची संख्या असेल 65 ही। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। आता कमीत कमी 65, मग कमाल किंवा जास्तीत जास्त किती नगरसेवक असू शकतात, तर त्यांची संख्या असेल 85 एवढी। त्यामुळे हे दोन्ही आकडे लक्षात ठेवा, या दोन्ही आकड्यांवरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, जर त्या शहराची लोकसंख्या ही 6 लाख ते 12 लाख या दरम्यान असेल तर त्या शहरामध्ये नगरसेवकांची संख्या किती असेल, तर कमीत कमी 85 नगरसेवक असतील, ते जास्तीत जास्त 115 नगरसेवक असू शकतील। त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत। या दोन्हीवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील। प्रश्न दुसरा, महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य हे नामनिर्देशित केले जाऊ शकतात, तर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे निर्वाचित सदस्य असतात त्याच प्रकारे काही सदस्य हे नामनिर्देशित केले जातात, म्हणजे नॉमिनेट केले जातात। तर त्यांची जास्तीत जास्त संख्या किती असते, तर ती असते 10 एवढी। 10 सदस्य, जास्तीत जास्त 10 सदस्य हे नॉमिनेट केले जातात। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। तर याच्याबाबत कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की एकूण जे नगरसेवक आहेत त्या महानगरपालिकेतील त्याच्यात 10% एवढे किंवा 10 यातील जी संख्या कमी असेल तेवढे नगरसेवक हे नॉमिनेट केले जातात। म्हणजेच काय, तर जास्तीत जास्त 10 सदस्य नॉमिनेट करता येतात, त्याच्यापेक्षा जास्त सदस्य नॉमिनेट करता येत नाहीत। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। प्रश्न तिसरा, महानगरपालिकेचा कालावधी तिच्या टिंबपासून पुढे 5 वर्ष असतो। तर परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न येईल की महानगरपालिकेचा साधारणतः कालावधी किती असतो, तर तो साधारणतः 5 वर्ष एवढा असतो। पण पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न विचारणार की त्याचा कालावधी टिंबपासून पुढे 5 वर्ष कन्सिडर केला जातो। तर त्याची सुरुवात कधीपासून होते, तर महानगरपालिकेची जी पहिली सभा भरते त्या पहिल्या सभेपासून पुढे 5 वर्ष असा त्याचा कालावधी असतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। त्याचबरोबर अजून एक प्रश्न याच्यावर येऊ शकतो की महानगरपालिकेचा जो कालावधी आहे त्याची तरतूद ॲक्टमध्ये कोणत्या कलमात दिलेली आहे, तर महानगरपालिकेच्या कलम 6 नुसार महानगरपालिकेचा कालावधी नमूद केलेला असतो। त्यामुळे कलम 6 लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, म्हणजेच आपल्याला चुकीचे विधान या 4 विधानांपैकी शोधायचे आहे। तर पहिले विधान बघूया, महानगरपालिकेचा कालावधी हा 5 वर्ष निश्चित करण्यात आलेला आहे। तर बरोबर आहे। आपण मागाशीच पाहिले की महानगरपालिका कायदा अधिनियम 1949 मधील कलम 6 नुसार हा 5 वर्ष एवढा निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामुळे पहिले विधान हे बरोबर आहे। त्यानंतर दुसरे विधान बघूया, महानगरपालिकेचा कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवता येत नाही। तर हे विधान देखील बरोबर आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेचा कालावधी हा 5 वर्षांपेक्षा जास्त वाढवता येत नाही। त्यानंतर तिसरे विधान बघूया, संकटकालीन परिस्थितीत महानगरपालिकेचा कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त वाढवता येऊ शकतो।
तर दुसऱ्या विधानामध्ये आपण बघितल्याप्रमाणे कोणतीही परिस्थिती असू दे, संकटकालीन असू दे नाहीतर कोणतीही परिस्थिती असू दे, कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त वाढवता येत नाही. त्यामुळे तिसरे विधान हे चुकीचे विधान आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय मनपा सभांना सलग टिंबटिंब महिने आणि परवानगी घेऊन सलग टिंबटिंब महिनेपेक्षा जास्त गैरहजर राहिल्यास तो सदस्य गैरहजेरीच्या कारणावरून अपात्र होतो. तर महानगरपालिकेच्या सदस्याच्या अपात्रतेसंबंधित हा प्रश्न आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर महानगरपालिकेची परवानगी न घेता म्हणजेच परवानगीशिवाय जर सलग 3 महिने आणि महानगरपालिकेची परवानगी घेऊन सलग 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एखादा सदस्य जर गैरहजर असेल तर तो सदस्य अपात्र ठरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला याच्या पुढे जाऊन एक प्रश्न विचारला जाईल, तो म्हणजे महानगरपालिकेच्या सदस्यांची अपात्रता ही कोणत्या कलमामध्ये नमूद आहे. तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 10 नुसार सदस्यांची अपात्रता केली जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये महानगरपालिकेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमात नमूद आहे. आता बघा, हा जो कायदा आहे तो प्रत्येक पदासाठी आहे. त्यामुळे याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातील. त्यामुळेच एक्झाममध्ये प्रश्न काढणारा जो आहे तो डायरेक्ट तुम्हाला कलमे देखील अशा प्रकारे विचारू शकतो पेपरमध्ये. त्यामुळे त्याची देखील तयारी असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिकेची रचना ही या कायद्याच्या कलम 5 मध्ये नमूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ज्याप्रमाणे कलम 5 हे महानगरपालिकेच्या रचनेशी संबंधित आहे, त्याच पद्धतीने कलम 2 हे देखील महत्त्वाचे आहे. तर कलम 2 मध्ये काय आहे, तर कलम 2 मध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामुळे कलम 2 देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर कलम 4 हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये महानगरपालिकेचे जे प्राधिकारी आहेत त्या प्राधिकाऱ्यांची तरतूद केलेली आहे. म्हणजेच काय, तर महानगरपालिका प्राधिकारी म्हणजे काय, तर जे अधिकारी महानगरपालिका चालवतात त्यांची नावे याच्यामध्ये नमूद आहेत कलम 4 मध्ये. तर ते कोणते, तर महानगरपालिका आयुक्त असतील, स्थायी समिती असेल, महापौर असतील, परिवहन समिती असतील. तर हे जे सर्व आहेत ते महानगरपालिकेचे प्राधिकारी म्हणून गणले जातात. तर याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे कलम 4 हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, महानगरपालिकेमध्ये पुढीलपैकी कोणते पद नसते. तर अशा प्रकारचा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर महानगरपालिकेमध्ये महापौर असतात का, तर असतात. आपल्याला माहीत आहे महानगरपालिकेमध्ये महापौर असतात. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये सभागृहाचा नेता असतो का, तर 100% सभागृहाचा नेता असतो. जो सगळ्यात मोठा पक्ष आहे तो पक्ष आपला नेता ठरवतो आणि त्याला महापौरांची मान्यता असते. त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता असतो का, तर हो, सत्ताधारी सोडून जो सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असेल त्याचा जो नेता असेल आणि त्याला महापौरांची मान्यता दिलेली असेल तो विरोधी पक्ष नेता देखील असतो. मग सभागृहाचा सभापती असतो का, तर महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे कोणतेही पद नाही आहे. महानगरपालिकेमध्ये आयुक्त असतात पण सभागृहाचा सभापती नसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघूया. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार स्थायी समितीत किती नगरसेवकांचा समावेश असतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून दोन्ही दृष्टिकोनातून स्थायी समिती खूप महत्त्वाची आहे. याच्यावरती 1000% प्रश्न तुम्हाला आहे असा पेपरमध्ये आलेला दिसेल. तर स्थायी समितीमध्ये एकूण 16 नगरसेवक असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेमध्ये स्थायी समितीची रचना कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे हा देखील प्रश्न 100% विचारला जाईल. तर याची रचना असेल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 20 नुसार.
तर स्थायी समितीची रचना ही कलम 20 मध्ये दिलेली आहे. हे देखील तोंडपाठ करा. प्रश्न क्रमांक 9. महानगरपालिकेच्या स्थायी समितीची पहिली सभा टिंबटिंब हा बोलवतो. तर स्थायी समितीची पहिली सभा कोण बोलवतो? तर तो महापौर किंवा सभागृह नेता बोलवत नाही, तर स्थायी समितीची पहिली सभा ही महानगरपालिकेचे आयुक्त बोलवतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि याच्यानंतरच्या ज्या सभा होतील त्या सभा मात्र स्थायी समितीचा जो सभापती असेल तो बोलवत असतो. हे लक्षात ठेवा. या दोन्ही गोष्टीवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आलेले दिसतील. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये परिवहन समितीची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात केलेली आहे? तर स्थायी समितीनंतर ही देखील एक खूप महत्त्वाची समिती आहे महानगरपालिकेची. याच्यावरती देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातील. तर परिवहन समितीची तरतूद ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 25 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हे देखील कलम तोंडपाठ असले पाहिजे. याच्यावरती देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर परिवहन समितीमध्ये किती सदस्य असतात असा देखील प्रश्न 100% विचारला जाईल. तर त्याच्यामध्ये एकूण 13 सदस्य असतात. त्याच्यापैकी या 13 पैकी एक जो सदस्य असतो तो स्थायी समितीचे जे सभापती आहेत ते सभापतीचे पदसिद्ध सदस्य असतात. आणि इतर जे 12 सदस्य आहेत या 12 सदस्यांची मग नेमणूक केली जाते. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर हे एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 हा जो कायदा आहे त्या कायद्याचे आपण शॉर्टमध्ये 1 लाइनर नोट्स अवेलेबल करत आहोत. हा जो कोर्स आहे तो PDF स्वरूपात आपण अवेलेबल करत आहोत. याच्यामध्ये अत्यंत संक्षिप्तमध्ये शॉर्टमध्ये जे सर्व कायद्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. आणि हे सर्व मुद्दे आपण फक्त 150 1 लाइनर्समध्ये बसवलेले आहेत. या PDFचा फॉर्मॅट कसा असेल तर एका बाजूला तुम्हाला प्रश्न दिलेला असेल आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्याचे उत्तर दिलेले असेल. त्यामुळे याची रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये जो MCQ पॅटर्न आहे त्याच्यासाठी तुमची पिक्चर मेमरी ऑलरेडी तयार झालेली असेल. आणि फक्त 250 1 लाइनरमध्ये आपण हा संपूर्ण कायदा बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जी काही महत्त्वाची कलमे आहेत त्याच्यावरची जास्त फोकस ठेवलेला आहे. त्यामुळे मॅक्झिमम आउटपुट तुम्हाला परीक्षेमध्ये याची मिळून येईल. आणि ही जी PDF असेल त्याची झेरॉक्स देखील तुम्हाला काढता येईल. त्याचबरोबर ही नोट्स इतकी लहान आहे की जर तुम्ही जेवायला बसताना वाचायला सुरू केलं तर जेवण संपेपर्यंत कंप्लीट होऊन जाईल. त्यामुळे याच्या दिवसातून 2 रिव्हिजन होतील. आणि झोपताना जर तुम्ही वाचली तर दिवसातून 3, म्हणजे परीक्षेपर्यंत तुम्ही विचार केला किती वेळा रिव्हिजन होतील. त्यामुळे हा जो ॲक्ट आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 त्याची संपूर्ण तयारी तुमची या नोट्सच्या माध्यमातून कंप्लीट होऊन जाईल. आणि ही PDF तुमच्यासाठी फक्त 49 रुपयामध्ये आपण अवेलेबल करत आहोत. ही फक्त लिमिटेड टाईम ऑफर आहे. त्यामुळे लवकरात लवकर परचेस करा. आता ही कशी परचेस करायची तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा कोर्स दिसेल. तो कोर्स परचेस करा आणि तिथून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. जर कोर्स जॉईन करण्याच्या संदर्भात काही तुम्हाला अडचण आली तर त्याच्यासाठी तुम्हाला हा मोबाईल नंबर दिलेला आहे 84 211 50 354 हा. त्याच्यावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकता. तुमची अडचण सॉल्व्ह केली जाईल. तर हा PDF कोर्स आणि आपले यूट्यूबचे व्हिडिओज तुम्हाला 100% आउटपुट परीक्षेमध्ये याचे दिसून येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 11. महानगरपालिकेसंबंधात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर हे 4 विधाने दिलेले आहेत. त्याच्यापैकी बरोबर विधान आपल्याला फक्त शोधायचे आहे. तर बघूया एक एक विधान. महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये 12 सदस्य असतात. तर आपल्याला माहीत आहे स्थायी समितीमध्ये 12 सदस्य नसतात तर 16 सदस्य असतात. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर दुसरे विधान बघूया. स्थायी समितीचा निवृत्त होणारा सदस्य पुन्हा दुसऱ्यांदा नेमणुकीस पात्र नसतो तर चूक, तो पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतो. त्यामुळे हे देखील विधान चुकीचे आहे. त्यानंतर तिसरे विधान बघूया. स्थायी समितीचा अध्यक्ष हा वाहतूक समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. तर हे आपण मागाशीच पाहिलेलं आहे की स्थायी समितीचा जो अध्यक्ष असतो, सभापती असतो, तो वाहतूक समिती म्हणजेच परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे आणि हेच आपले उत्तर देखील आहे. तरी देखील आपण चौथा पर्याय बघूया. महानगरपालिकेचा महापौर
हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, तर चूक. महापौर हा समितीचा अध्यक्ष नसून या स्थायी समितीचे जे सदस्य असतात त्यांच्यामधूनच एकाची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते. त्यामुळे ही चारही वाक्य लक्षात ठेवा. या चारही वाक्यांवरती एक एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास येणार आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 29 अ नुसार महानगरपालिकांमध्ये किमान टिंबटिंब तर कमाल टिंबटिंब प्रभाग समित्या असतात. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रभाग समित्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याबाबतची रचना ही कलम 29 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे कलम 29 देखील लक्षात ठेवा, प्रभाग समित्यांशी संबंधित आहे. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर महानगरपालिकांमध्ये किमान 3 तर कमाल 25 एवढ्या प्रभाग समित्या असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता या प्रभाग समित्यांची मुदत किती वर्ष असते याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर यांची मुदत ही महानगरपालिकेचा जेवढा कालावधी असतो म्हणजेच 5 वर्षासाठी, तर एवढीच याची देखील मुदत आहे, हे लक्षात ठेवा. या मुदतीवर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग 2 बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला तर त्यास टिंबटिंबद्वारा पदावरून हटवले जाऊ शकते, कलम 35 ब नुसार. तर या कायद्याच्या कलम 35 ब मध्ये दिलेल्यानुसार जर एखाद्या समितीचा अध्यक्ष जर त्या समितीची सभा सलग 2 वेळा, सलग हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, तर सलग 2 वेळा आमंत्रित करू शकला नाही तर त्याला पदावरून कोण हटवतं असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याला पदावरून हटवण्याचा अधिकार हा राज्य शासनास असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला 100% पेपरमध्ये विचारला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाईल की एखाद्या समितीचा अध्यक्ष सलग 2 बैठका आमंत्रित करू शकला नाही तर त्याला पदावरून कोण हटवते, राज्य शासन. ही जी तरतूद आहे ती कोणत्या कलमात आहे, तर ती आहे कलम 35 ब मध्ये. त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार कलम 36 मध्ये कशाची तरतूद केलेली आहे. हा देखील प्रश्न 1000% तुम्हाला पेपरमध्ये दिसून येईल की कलम 36 हे खूप महत्त्वाचे कलम आहे आणि हे जे कलम आहे ते कोणाशी संबंधित आहे, तर हे कलम महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. महानगरपालिकेचे आयुक्त हे महानगरपालिका आणि राज्य शासन यांच्या दरम्यानचे दुवा असतात. हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, दुवा कोण असतात म्हणून. त्याचबरोबर जसे कलम 36 हे महानगरपालिका आयुक्तांशी संबंधित आहे, तसेच महापौरांची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर कलम 19 मध्ये महापौरांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. अत्यावश्यक सेवेतील कोणत्याही व्यक्तीला किमान टिंबटिंब महिन्यांची नोटीस आयुक्तांकडे दिल्याशिवाय आपल्या पदाचा राजीनामा देता येत नाही. तर इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये महानगरपालिकेच्या जे कर्मचारी असतील तर त्यांना किमान किती महिन्यांची आधी नोटीस द्यावी लागते आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या, तर किमान 2 महिन्यांची नोटीस आयुक्तांकडे द्यावी लागते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ही अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींच्या संदर्भातील तरतुदी कोणत्या कलमामध्ये आहेत ते कलम देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर या तरतुदी कलम 61 मध्ये या कायद्याच्या नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे कलम 61 देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. महानगरपालिकेला खालीलपैकी कोणते अनिवार्य कार्य करणे बंधनकारक आहे. तर महानगरपालिकेला या कायद्यानुसार काही अनिवार्य कार्य असतात जी बंधनकारक असतात आणि काही ऐच्छिक कार्य असतात जी त्यांच्या मर्जीवर अवलंबून असतात. तर याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. तर आपण एक एक विधान बघूया. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे काम अनिवार्य असेल का. तर 100% पिण्याची पाणी ही बेसिक गोष्ट आहे जी जगण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हे जे काम आहे ते महानगरपालिकेचे अनिवार्य काम आहे. त्याच्यानंतर शहरात मनोरंजनाच्या साधनांची व्यवस्था करणे. आता मनोरंजनाची साधने किंवा एंटरटेनमेंट ही जी गोष्ट आहे ती अनिवार्य आहे का किंवा जगण्यासाठी गरजेची आहे का, तर नाही. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही ऐच्छिक गोष्ट आहे जी महानगरपालिकेच्या मर्जीवर अवलंबून असते. त्यानंतर शहरात दिवाबत्तीची व्यवस्था करणे, तर ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे अनिवार्य बंधनकारक आहे महानगरपालिकेवर की रस्त्यामध्ये की शहरांमध्ये दिवाबत्तीची सोय करणे.
त्याच्यानंतर जन्म मृत्यूची नोंद ठेवणे हे देखील अनिवार्य काम आहे, हे देखील बंधनकारक आहे महानगरपालिकेसाठी. त्याच्यानंतर शहरात होणाऱ्या विवाहांची नोंद ठेवणे, तर ज्याप्रमाणे जन्म मृत्यूची नोंद ठेवणे बंधनकारक आहे तसे शहरात होणाऱ्या विवाहाची नोंद ठेवणे मात्र बंधनकारक नाही. तर हे ऐच्छिक काम आहे महानगरपालिकेचे. त्यामुळे विधान अ, क आणि ड ही तिन्ही विधानं बंधनकारक म्हणजेच अनिवार्य कार्य आहेत महानगरपालिकेसाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जी अनिवार्य कार्य आहेत आणि जी ऐच्छिक कार्य आहेत या दोन्हीवरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. त्यामुळे ही दोन्ही कार्य बघून ठेवा. प्रश्न क्रमांक 17. दरवर्षी 31 जुलैपूर्वी शहरातील पर्यावरण स्थितीबाबतचा अहवाल महानगरपालिकेसमोर मांडणे कोणावर बंधनकारक आहे? तर शहरातील पर्यावरणाच्या स्थितीचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल दरवर्षी 31 जुलैच्या पूर्वी मांडण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांवरती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हे जे शहरातील पर्यावरण स्थितीबद्दलचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांवरती, ते महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट मधील कलम 67 अ नुसार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो जर डिफिकल्टी लेवल इन्क्रीज करायची असेल तर. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकेचे सदस्य मनपा कायद्याची अंमलबजावणी व शासन यासंबंधीच प्रश्न विचारू शकतात, पण तत्पूर्वी असे प्रश्न नमूद करणारी लेखी नोटीस सदस्याने किमान 7 दिवस अगोदर टिंबटिंबकडे दिली पाहिजे. तर महानगरपालिकेचे जे सदस्य असतात म्हणजे जे नगरसेवक आहेत ते जनतेचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडणे, त्याचबरोबर हा जो कायदा आहे तो जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी जर नीट होते का नाही, त्याचबरोबर महानगरपालिकेचे प्रशासन व्यवस्थित चालत आहे की नाही यासंबंधीचे प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना असतो. पण हे जे प्रश्न असतात ते विचारण्यापूर्वी त्याची लेखी नोटीस द्यावी लागते सदस्याला, आणि ही नोटीस किमान 7 दिवस अगोदर द्यावी लागते. आणि ही नोटीस कोणाकडे द्यावी लागते? तर ही जी नोटीस आहे ती महानगरपालिकेचे सचिव यांच्याकडे द्यावी लागते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 महानगरपालिका सचिव हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर किमान 7 दिवस अगोदर द्यायची असते ही नोटीस, हे लक्षात ठेवा. या 7 दिवसावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिका विसर्जित करण्याचा राज्य शासनाचा अधिकार याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर तो आहे राज्य शासनाचा. आणि हा प्रश्न 1000% तुम्हाला विचारला जाणार आहे. त्याच्या पुढे जाऊन ते विचारतील की महानगरपालिका विसर्जित करण्याचा जो अधिकार आहे राज्य शासनाचा याची तरतूद या कायद्याच्या कोणत्या कलमात आहे? तर ती तरतूद आहे कलम 452 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे कलम देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, हे देखील पाठ करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. जगात इंग्लंडच्या बाहेर स्थापन झालेली पहिली महानगरपालिका टिंबटिंब ही आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील आपण त्या PDF मध्ये ॲड केलेले आहेत, त्यामुळे त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल. फक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 वरतीच प्रश्न येतील असं नाही, तर महानगरपालिकेच्या संदर्भात जे जनरल प्रश्न आहेत इतर ते देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर त्याची देखील तुमची तयारी व्हावी या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रश्न आपण कव्हर करतोय. तर जगामध्ये इंग्लंडमध्ये सर्वात आधी महानगरपालिका स्थापन झाली होती. तर इंग्लंडच्या बाहेर स्थापन झालेली पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर ती आहे मद्रास महानगरपालिका. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण या आपल्या PDF मध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्याचा देखील फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% होईल. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, ही जी आपली 250+ लायनरची नोट्स आहे ती तुम्ही नक्की घ्या. तुम्हाला याचा 100% रिव्हिजनसाठी फायदा होईल. परीक्षेमध्ये याचं तुम्हाला 100% आउटपुट दिसेल. आणि हा कोर्स ज्या ॲपमध्ये आहे त्या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यातून ते ॲप डाउनलोड करा, त्याच्यावरून कोर्स परचेस करा आणि मॅक्झिमम बेनिफिट घ्या. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.
ही जी सिरीज आपण चालू केलेली आहे ती कंटिन्यू तशीच चालू राहील। या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल। टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।